आता आपण ऑप्शन पाहणार आहोत कम्पेअर टू शीट्स. हा इथे आयकॉन दिसतो त्याचा कम्पेअर टू शीट्सचा. आपल्याला बरेच वेळा एका शीटची कम्पेअर दुसऱ्या शीटसोबत करावं लागते. म्हणजे एक जुना डाटा नवीन डाटासोबत कम्पेअर करावा लागतो. त्यासाठी तुम्हाला तो मॅन्युअल करायचं काम नाही. आपल्या एक्सेलमध्ये आपण ती फॅसिलिटी दिलेली आहे कम्पेअर टू शीट्सची. बघा आता ही जी एक्सेलची फाईल आहे यामध्ये 2 शीट आहे, जानेवारी 26 आणि फेब्रुवारी 26. जानेवारी 26मधले जो डाटा आहे त्या डेटाचा आपल्याला फेब्रुवारी 26मध्ये कम्पेअर करायचा आहे. आता ह्या 2 डाटा कम्पेअर करण्यासाठी तुम्हाला मॅन्युअली कम्पेअर करायचं काम नाही. तुम्ही फक्त क्लिक करणार आपल्या कम्पेअर टू शीट्सला. इथे तुम्हाला तुमच्या फाईलमध्ये जेवढ्या शीट्स असतील त्या शीटची नावं दिसतील. तुम्ही ज्या ज्या शीटची कम्पेअर करायची आहे 2 शीट फक्त त्यांची नावं इथे टाईप करा. JAN 26 कोणते 2 शीट तुम्ही कम्पेअर करू शकता, कॉमा फेब्रुवारी 26 आणि ओके करा. तुम्हाला एक मेसेज येईल की कम्पॅरिझनचे रिझल्ट कोणत्या शीटमध्ये पाहिजे. यसवर क्लिक केलं तर जानेवारी 26मध्ये रिझल्ट येतील. नोवर क्लिक केलं तर फेब्रुवारी 2026मध्ये रिझल्ट येतील. आता मला फेब्रुवारी 26मध्ये रिझल्ट पाहिजे म्हणून मी इथे क्लिक करणार नोला. लगेच कम्पेअर झाले बघा. आणि कम्पेअर झाल्यानंतर रिझल्ट तुम्हाला तुमच्यासमोर आले. इथे जर तुम्ही माऊस नेला तर तुम्हाला कमेंटमध्ये दिसते की जानेवारी 26मध्ये काय आकडा होता आणि फेब्रुवारीमध्ये काय आकडा आहे. म्हणजे तुम्हाला कम्पेअर तुम्हाला इथे तसंच पाहायला मिळतं. तुम्हाला मॅन्युअली कम्पेअर करायचं काम नाही. आता इथे बघा ग्रेड पण चेंज झालेला आहे, कारण इथे फिमेलचे आकडे चेंज झाले त्यामुळे ग्रेड पण चेंज झाला. जानेवारीमध्ये B ग्रेडमध्ये होते हे, आता सध्या फेब्रुवारीमध्ये D ग्रेडमध्ये आलेलं आहे. इथे जर क्लिक केलं तुम्हाला कमेंटमध्ये सगळे रिझल्ट दिसतात या शीटचे जानेवारीचे फेब्रुवारीसोबत कम्पेअर. आता मी दुसरी फाईल दाखवतो तुम्हाला. आता ही एक फाईल आहे आपली युनिफॉर्म ग्रँट डिस्ट्रीब्युशनची. यामध्ये स्टुडंटचे कॅटेगरी वाईज आकडे आहे. ही आहे ग्रँट 25 म्हणजे 2025ची ग्रँट आहे आणि हे ग्रँट 2026ची. आपल्याला दोघांची कम्पेअर करायची आहे आणि पाहायचं आहे की कुठे कमी जास्त आकडे झालेले आहे. अशा वेळेस मी तो मॅन्युअली करणार नाही. मी फक्त करणार क्लिक कम्पेअर टू शीटला आणि ते शीटचं नाव देणार GRANT. तुमचे जे शीटचे नावं असतील तुम्ही ते देऊ शकता. हे सॉफ्टवेअर कोणत्याही शीटवर कोणत्याही कामासाठी वापरलं होते. म्हणजे तुमचे बँकेचे काम असो का तुमचे कुठलेही काम असो, जिथे तुम्हाला एक्सेलचा वापर होतो तिथे आपल्या सॉफ्टवेअरचा वापर होणार. तुम्ही कोणतीही शीट 2 शीट कम्पेअर करून तुम्हाला रिझल्ट लगेच मिळतील. आता मी या 2 शीटचे नावं टाकले. इथे मध्ये कॉमा टाकायचा आणि करायचं ओके. लगेच तुम्हाला आता रिझल्ट कोणत्या शीटमध्ये पाहिजे. मला रिझल्ट पाहिजे सेकंड शीट म्हणजे ग्रँट 26मध्ये, म्हणून मी त्याला नो करणार. नो केल्या लगेच मला कम्पेअर झाली. आणि बघा इथे बॉईजमध्ये चेंज झालेलं आहे, इथे ऑल गर्ल्सच्या आकड्यामध्ये चेंज झालेलं आहे. आणि हे व्हेंडर जे होते आपण पूर्वी इथे जर तुम्ही नेलं तर तुम्ही या व्हेंडरला दिलं होतं, आता यावेळेस तुम्ही दुसऱ्या व्हेंडरला सप्लाय देणार आहे. असे पण तुम्हाला ऑटोमॅटिक तुम्हाला रिझल्ट येऊन जातात. त्यासाठी तुम्हाला कम्पेअर करताना मॅन्युअली कम्पेअर करायचं कामच नाही. आपलं सॉफ्टवेअर जे असं 2 सेकंदाच्या आत 2 शीटची पूर्ण कम्पेअर करून तुम्हाला रिझल्ट कमेंटच्या स्वरूपात बाजूलाच प्राप्त होतात. म्हणजे बघा इथे जर मी माऊस नेला तर 25मध्ये इथे 34 मुलं होते, आता 24 मुलं आहे. इथे जर नेलं मी आधी 30 होते आता 20 झालेला आहे आकडा. इथे जर नेलं तर 23 होते आता 20 झालेलं आहे. म्हणजे त्यासाठी तुम्हाला मॅन्युअली इथे जाऊन पाहायचं कामच नाही. ऑटोमॅटिक होणार सर्व कम्पेअर टू शीटचा वापर करून. तर अशा प्रकारे आपले हे सॉफ्टवेअर डाउनलोड करा. इझिमा एक्सेल वापरणे चालू करा. खूप कामाचे सॉफ्टवेअर आहे आणि प्रत्येक व्यक्तीला कामात पडेल असे ऑप्शन आपण त्या दिलेले आहे. जवळपास 50पेक्षा वर फंक्शन त्यामध्ये आले. प्रोफेशनल टाईपचे फंक्शन आहे. म्हणजे जे फंक्शन तुम्हाला एक्सेलमध्ये इनबिल्ट कुठेच मिळणार नाही. तुम्हाला कोणती सॉफ्टवेअर वापरून एक्सेलमध्ये तुम्हाला हे फंक्शन मिळणार नाही. ते फक्त आपल्या सॉफ्टवेअरमध्येच मिळणार आहे आणि सर्वांच्या कामात सॉफ्टवेअर आहे. डाउनलोड लिंक खाली दिलेली आहे, त्यावरून डाउनलोड करा आणि ॲक्टिवेट करून घ्या. हा जो नंबर दिला 9404034056 यावर व्हॉट्सॲपला कॉन्टॅक्ट करून तुम्ही ॲक्टिवेट करून घ्या.